सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अधिक व्यस्त राहणार आहे. तुमच्या व्यवसायाबाबत काही नवीन योजना तुम्ही आज करू शकता. भविष्यामध्ये तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आज तुम्हाला काम विचारपूर्वक करावं लागेल, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढताना दिसतोय, ज्याचाही तुम्हाला चांगलाच फायदा होईल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी देतील. व्यवसायातील लोकांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आज बदलू शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. तुमचा मान आणि प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. पैशांसाठी केलेलं काम आज फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना आज फायदे मिळतील. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. राजकीय क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. जोडीदाराचा सल्ला व्यवसायामध्ये फायदेशीर ठरेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी थोडी धावपळ करावी लागेल, ज्यामुळे तुम्हाला भरपूर नफा मिळेल. तुमच्या मुलांच्या काही कामामध्ये तुम्ही आनंदी व्हाल. कोर्टातील वाद जर चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. आज तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण कामामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. बाहेरचं खाणं पिणं टाळावं. कौटुंबिक समस्यांवरती पालकांचा सल्ला घ्यावा, ज्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. मुलांच्या भविष्याची तुम्हाला काळजी वाटेल. आज वरिष्ठांच्या सहकार्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला काम करावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. घरी तुमच्या पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये सहकार्याची आवश्यकता असेल. आज तुम्ही काम यशस्वीपणे पूर्ण कराल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा आणावा लागेल. तुमच्या कामामध्ये आज तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन परोपकारी कार्यामध्ये व्यस्त राहील. तुमच्या कामामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. बंधू भगिनींचं सहकार्य तुम्हाला मिळेल. नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन करार आज निश्चित होऊ शकतो. मालमत्ता खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जीवन साथीदारासमोर तुम्ही भावना व्यक्त कराल. मुलांशी संबंधित कोणताही निर्णय वडिलांच्या सल्ल्याने तुम्ही घ्याल. तुमच्यासाठी आज वडिलांचा सल्ला फारच फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा तुम्हाला ऐकायला मिळेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. भावाकडून काही पैसे तुम्हाला उधार घ्यावे लागतील. तुम्ही आज लाईफ पार्टनरसाठी भेट वस्तू खरेदी कराल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी आणि व्यवसायामध्ये शत्रू तुमच्या वरचढ ठरू शकतात.
कुटुंबामध्ये तुमच्या सुख आणि समृद्धी येताना दिसते. आज तुमच्या आयुष्यामध्ये सुखाची साधनं वाढतील, त्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी राहाल. नोकरदार लोकांना ते करत असलेल्या कामामध्ये किंवा प्रकल्पामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी आज तुमची मदत होईल. तुम्हाला आज भावाच्या तब्येतीची काळजी वाटेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक एखादी मोठी रक्कम मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. मुलांच्या भविष्याबद्दल तुमची चिंता कमी होईल. मुलांच्या भविष्याबाबत कठीण निर्णय तुम्ही आज घेऊ शकता. तुमच्या नोकरीमध्ये जर काही वाद होत असतील तर ते तुम्हाला प्रकर्षाने टाळावे लागतील. नाहीतर पुढे जाऊन हा वाद कायदेशीर होऊ शकतो. तुम्हाला आईकडनं आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. जीवन साथीदारासाठी वेळ काढण्याची तुम्हाला गरज आहे. तुमच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव दिसून येतील. तुमची रखडलेली कामं आज मार्गी लागतील. सासरच्या लोकांकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे, कारण आज नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळताना दिसतेय. तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला मित्रांकडनं भेटवस्तू मिळू शकतात. आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास हा तुम्हाला लाभदायक ठरताना दिसतोय. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना जवळपास एखाद्या ठिकाणी जावं लागू शकतं. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरामध्ये लग्नाचे प्रस्ताव सुरू होतील. कुटुंबासोबत कुठेतरी तुम्ही आज प्रवासामध्ये वेळ घालवाल. तुमची सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये जी रुची आहे ती वाढेल. कुटुंबामध्ये काही शुभ घटना घडतील. व्यवसायासाठी तुम्ही भावाचा सल्ला घ्या, तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.